बाई धीर धर बाई धीर धर ओके आगे कधी करू बाई त्या दिवशीच बाई बाजारा गेला आणि बाजारामध्ये त्यानं पांढरा भात खालावं आणि सकाळी असा पांढरा पांढरा हागे मरण ना तो आगे झोपतो आला का रे भेटीले आला का रे बाबू गोरखनाथा कसा गाबूजी गम गम दिसे रे बापा हे महाराज आज प्रत्येकाला या जगामधून निघून जायचंय माय बाप आज या म्हातारीचा नवरा मेला माय बाप आज प्रत्येकाला या जगातून निघून जायचंय जसा हा म्हातारीचा नवरा गेला तसं तुम्हा मला या जगातून जायचं आहे पण ज्ञानोबाराया तुकोबाराया जगातून गेले पण तुकोबारायाची कीर्ती मागे राहिली तुका म्हणे एक मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे म्हणून हा माऊलीचा वासुदेव मी आज तुमच्या समोर सादरीकरण करत आहे ज्ञानोबारायाने मेलं माणूस जित्त केलं आणि त्या जिवंत केलेल्या माणसाच्या हातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला माय बाप म्हणून ज्ञानोबाराया गुडगुड वाजती टाळ संजना नांदेर झाड गुडगुड वाजती टाळ संजना नांदेर झाड उद झाला पाली घुळा वाजती टाळ झना नाद रसाळ उदो झाला पाहली वेळ कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल आज ज्ञानोबारायापाशी करतुम मान्य करतुम शक्ती होती महाराज आज योग्याची माऊली साधकाचे मायबाप अनाथाची माय माऊली माझे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आज ज्ञानेश्वर महाराज आणि मेलं माणूस जित्त केलं ऐका महाराज तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गावामध्ये असं काय प्रेत निर्माण केलं प्रेत नव्हतं महाराज साक्षात आमचे सच्चिदानंद बाबा होते लक्षात ठेवा आज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ या नेवासा या गावी लिहिला आज हा ज्ञानेश्वरी ग्रंथ साधारण नाही माय बाप या ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्याय आहे 700 श्लोक आहे 9032 ओव्या आहे माय बाप एवढा सुंदर माझ्या ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हा तुम्हा लोकांसमोर मांडला ऐका पोरांनो आज वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबाराय जगाची आई झाली कितव्या वर्षी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबाराय जगाची आई झाली रे दादा
आणि वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजाने या स्वराज्याचं तोरण बांधलं आणि वयाच्या 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं. पण आमचे पोट्टे काय म्हणतात महाराज, 16 वर्ष आलं की 16वं वर्ष आलं का पोट्टे काय म्हणतात, 16वं वर्ष धोक्याचं का 16 वर्ष धोक्याचं असतं दादा, तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाने वयाच्या 16 वर्षी तोरणा हा किल्ला जिंकला नसता. लक्षात ठेवा. आज आपण आपल्या जालनापूर गावामध्ये एवढा सुंदर कार्यक्रम कोणामुळे सादर करत आहे, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे साजरा करत आहे. लक्षात ठेवा या बहिणींनो, नुसती 19 फरवरी आली म्हणजे माझ्या राजाला